हॅलो हॅलो नमस्कार. सध्या आवाज एवढा बसला आहे की चिंतामणी साहेबांच्या रॅलीमध्ये घडी घडी सर्वीकडे जात असताना ओरडून ओरडून फक्त एकच आवाज, मगाशी यांनी चुकून मगाशी बोललं असेल कारण धनुष्यबाण वगैरे कसं आहे, आपण एकदा त्या लोकांबरोबर राहिलो होतो म्हणून ती चुकून ते विषय निघाला असेल असे कोणी गैरसमज पहिला करून घेऊ नका. राहिला विषय आता आपण या ठिकाणी सर्वांनी चिंतामणी साहेबांना आपण जेव्हा ते परिचयामध्ये आले निवडणूकच्या त्यावेळी कोणी विचार नव्हता केला की आपल्या साधारण घरातल्या व्यक्तीला पण सुद्धा ही संधी मिळेल. आणि घरोघरी जेव्हा हे नाव जायला लागलं, मी त्यांच्याबरोबर फिरायला लागलो तेव्हा त्यांची हिंमत बघून माझा कॉन्फिडन्स एवढा वाढत होता. 2012ला मी जेव्हा उभा राहिलो होतो तेव्हा जी धडपड माझी होती ती त्यांच्यात मी पाहत होतो आणि त्यांच्याबरोबर मी घरोघरी जात असताना मलाच आश्चर्य वाटत होतं की मी तेवढा नाही धावलो होते, त्याच्यापेक्षा डबल हे धावत आहेत. आणि घरोघरीमध्ये एकेका घरामध्ये ते असे जात होते की जसं काय हे यांचंच घर आहे. मग हे विचार करून तुम्हाला त्या मतदानाच्या विषयावर लक्ष ठेवलं पाहिजे. राहिला विषय विरोधी पक्षाच्या विरोधावरती मला फक्त एवढंच बोलायचं आहे. मी सतत कधी रात्रीच्या वेळी चिंतामणी साहेबांना फोन करत असे की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला यांच्या वरिष्ठांशी पण बोलायचं आहे. एक मोठा विषय मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही जरा घोरपणे विषय लक्षात ठेवा. आपण सध्या 5 लाखाच्या इन्शुरन्समध्ये तुमचं चाललेलं मोदी सरकार 5 लाख देते, 5 लाख देते हॉस्पिटलसाठी वगैरे देतोय, बरोबर की नाही? हा विषय तुम्हाला कधीच पटणार नाही, तुम्हाला बरोबर लक्षात येत नाही ते का चाललंय. हा मोठा स्कॅम आहे. याच्या अगोदर पण लाख रुपयाची त्यांनी घोषणा केली होती, इन्शुरन्स देणार वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं. पण तो 5 लाखाचा विषय सांगतो. आज गोरगरिबांना 5 लाख देण्याच्या ऐवजी ऑरेंज राशन कार्ड किंवा येल्लो राशन कार्डवरती ही सुविधा पूर्णपणे फ्री होती, ऑलरेडी पूर्णपणे फ्री होती, पण त्यांनी ती 5 लाखावर आणून ठेवली आहे. मी हा प्रश्न विधानसभेमध्ये यांना मांडायलाच सांगणार आहे की यांच्या वरिष्ठांना पण किंवा आमच्या वरिष्ठांना पण की 5 लाख रुपये जेव्हा आपण कोण गरीबाला द्यायला बघतो किंवा तिकडे गेला गरीब हॉस्पिटलमध्ये आणि त्याचे 7 लाख रुपये बिल झाला तर 2 लाख वरचे कोण भरेल? हा प्रश्न मला फक्त त्यांना विचारायचा आहे. म्हणून मी घडी घडी एवढाच विषय मांडतो की ज्यावेळी गरीब व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, जेव्हा तो आपल्या आजकाल मोठमोठे रोग चालू आहेत, कॅन्सरपासून ते सर्व, याचा खर्चच नाही करून 10 ते 12 लाख 15 लाख असं होत असतं. मग त्या 5 लाखाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांना पडत असेल. म्हणून सर्वांना एवढंच विनंती आहे की आपण आपला माणूस ज्यावेळी त्या विधानसभेमध्ये होईल, आपली लोक आपल्या त्या विधानसभेमध्ये येतील त्यावेळी हा विषय आपण मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. आणि मी ज्या हिशोबाने चिंतामणी साहेबांबरोबर फिरलो तसंच तुम्ही सुद्धा मी बघितलंय भरपूर इथं बसलेले आहेत, त्याच्यामधले सुद्धा आहेत काही गजदरबांच्या लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत की आम्हाला निवडून आलेला नगरसेवक किंवा तिकडनं इकडे जास्त कोणी फिरत नाही. तर अशी काही गोष्ट करू नका, कारण यांनी ज्या हिशोबाने धावपळ केलेली आहे ती मी स्वतः त्यांच्याबरोबर राहून फिरलेलो आहे. म्हणून एवढंच बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.